कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रणजित सावरकर, ज्यांचं नाव ऐकलं होतं, ज्यांचं काम ऐकलं होतं, वाचलं होतं, अपराध्यांना आणि अपराध्यांच्या धर्मात्म्यांना ज्यांचा वचक होता, असे आजचे आपले प्रमुख अतिथी विवेक फणसाळकर, सर्व संबंधित पदाधिकारी, बंधूंनो आणि भगिनींनो, 35 वर्षापूर्वी मी इथे भाषण करण्यासाठी आलो होतो. जयंतराव टिळक अध्यक्ष होते. त्यावेळेला ही वास्तू मी अनुभवली आणि आज मी ती ही वास्तू अनुभवतो आहे. विशाल, सर्वांगीण, भव्य, दिव्य, अनेक ज्ञानशाखांचा त्या ठिकाणी परिणाम करून तयार केलेली वास्तू आहे. अनेक अभ्यासक्रम चालवतात आहे आणि याचं बहुतांश श्रेय श्री रणजित सावरकरांना आहे असं मी स्वतः मानतो. आज आपण सगळ्यांनी मिळून मला सावरकर गौरव स्मृतिचिन्ह दिलं, पुरस्कार दिला, त्याबद्दल मी आणि माझी पत्नी सौ शैलजा जोग, जी आत्ता व्यासपीठावर आली होती, आम्ही दोघंही आपले आभार मानतो. शैलजा जोग हे नाव मी केवळ त्या माझ्या सहधर्मचारिणी आहेत 50 वर्षापासून म्हणून घेतलं नाही. नागपुरातील सावरकर पुतळा उभारणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी माझी नाजूक प्रकृती जपली नसती तर हे काम मी करू शकलो नसतो. एका योगायोगाचं मला आश्चर्य वाटतं. आजपासून 42 वर्ष पूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी 25 मे 1983 रोजी नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्या पुतळ्यात आम्ही अशी योजना केली होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते उभारणी, काँग्रेसचे महाराष्ट्राचे त्यावेळचे अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आणि भगवंतराव गायकवाड नागपूरचे महापौर यांच्या उपस्थितीत अशी योजना केली होती. त्यावेळेला शिंदेंना काँग्रेसच्या जातीयवादी मंडळींनी खूप त्रास दिला. शिंदेंनी त्यांचा स्वीय सचिव माझ्या घरी पाठवला आणि त्यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिफीत माझ्याकडून घेतली आणि ते दिल्लीला गेले. इंदिराजींना भेटले. इंदिराजी म्हणे, काही मला दाखवण्याची वगैरे काही आवश्यकता नाही, तुम्ही चांगलं काम केलं आहे, फार मोठं काम केलं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मला अतिशय आदर आहे, हे त्यावेळेला इंदिरा गांधींनी सुशीलकुमार शिंदेला सांगितलं. आणि त्या इंदिरा गांधींचे आज जे कोणी आहेत ते सावरकरांबद्दल काय बोलतात हे आपल्याला माहीत आहे. मित्रो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 6 सोनेरी पानं हे पुस्तक लिहिलं. मी 35 वर्षापूर्वी केलेल्या भाषणात असं म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर आज हयात असते तर अयोध्येतल्या 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या वादग्रस्त वास्तूच्या विल्हेवाटेला त्यांनी भारतीय इतिहासातलं 7वं सोनेरी पान म्हटलं असतं असं त्यावेळी म्हटलं होतं. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो, पलीकडे सावरकर असते तर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या पुनर्प्रतिष्ठापनेचं ज्या दिवशी जे काम झालं त्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे भारतीय इतिहासातलं 8वं सोनेरी पान म्हटलं असतं. याही पलीकडे जाऊन मी आज असं म्हणू शकतो की असते सावरकर तर त्यांनी 6 सोनेरी पानाचं शेवटचं पान लिहिलं असतं. केव्हा लिहिलं असतं? जर जगाच्या इतिहासातून पाकिस्तान नावाचा देश इतिहासातून आणि भूगोलातून नष्ट झाला असता तर 6 सोनेरी पान या पुस्तकाचं सार्थक झालं असतं असं मला स्वतःला वाटतं. आणि तो नष्ट आज ना उद्या तो नष्ट होणारच आहे याची सावरकरांप्रमाणे आम्हालाही खात्री आहे आणि अखंड भारत देखील होणार आहे. रणजितने मला केवळ 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि मी ती शिस्त पाळणार आहे.
ज्याने 10 सहस्र पृष्ठांचा मजकूर लिहिला त्याच्यावरती केवळ 10 मिनिटं बोलणं हे कठीण आहे, पण बोलणार आहे. काही गोष्टी मी फक्त सूत्ररूपाने सांगतो. मालवणला एकदा सावरकर आंबेडकरांचा एकत्र कार्यक्रम होता. बाबासाहेबांना काही कामामुळे उपस्थित राहता आलं नाही. त्या भाषणात सावरकर म्हणाले होते, मी उच्च वर्णात जन्माला आलो याचा मला काही आनंद नाही, अपराधबोधही नाही, पण मी दलित जाती जन्माला आलो असतो तर मी तसंच बोललो असतो जे आज बाबासाहेब आंबेडकर बोलतात आहे. पुस्तकाचा संदर्भ आहे लोकमान्य ते महात्मा डॉक्टर सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष. अनेक जण मला विचारतात, तुम्ही मार्क्सवादी आहात आणि तरी सावरकर मानता? मी म्हटलं हो, मी मार्क्सवादी आहे आणि तरी सावरकर मानतो. याचं कारण जगाच्या इतिहासामध्ये केवळ 2च इतिहासकार असे होऊन गेलेत की ज्यांनी 1857ला त्या युद्धाला बंड किंवा शिपायांची गर्दी न म्हणता 1857चं स्वातंत्र्य समर म्हटलं. कार्ल मार्क्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनी म्हटलं. हा दोघांमधला एक समान दुवा आहे. या ठिकाणी माझा उल्लेख करण्यात आला. त्या उल्लेखात बाळाराव सावरकरांचा, ज्या वेळेला सावरकर तुरुंगातून सुटून आले, अंदमानमधून सुटून आले, त्यावेळेला बाळाराव सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की सावरकरांचा पहिला जाहीर सत्कार चिंचपोकळीला कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक भाई डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला होता. मला सोव्हिएट देश नेहरू पुरस्कार मिळाला. त्यावेळेला इस्मत चुगताई त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. इस्मत चुगताई या पंजाब कम्युनिस्ट पक्षाच्या होत्या. त्यांनी जाहीरपणे असं विधान केलं की लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेमुळे कसल्याही प्रकारचा शांतता भंगाचा धोका होणार नाही, अशा प्रकारचं विधान इस्मत चुगताईंनी केलं. त्याही पलीकडे जाऊन कैफी आझमीची पत्नी तिने असं विधान केलं की बाबरी त्यावेळची वादग्रस्त वास्तू ही कलंक आहे भारतीय देशाला आणि राम मंदिर उभं राहणं हे भारताचं भूषण आहे, ही ती साम्यवादी पक्षाची बाई असं म्हणते आहे. त्यामुळे मी वेगळं काही म्हणतो आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि आपणही समजून घेऊ नका. फक्त आपण इतिहास वाचत चला. इतिहासाचं ओझं नको, पण इतिहास दफन देखील करू नका. सावरकरांनीच याच वास्तूमध्ये असं लिहिलं आहे, धर्माचं ओझं नको, पण धर्म नसता तर माणूस कंगाल झाला असता. हे आपण समोर लावलेलं पाठी आपण समोर लावलेली आहे. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टींचा मला आठवण येते आणि हा पुरस्कार आपण मला दिलात, जाहीरपणे दिलात, याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो.